मित्रांनो नमस्कार, मी दिगंबर गायकवाड, कात्रज पुणे, साई विधीचे सीड्स पुण्यातून. हा जो तुम्ही प्लॉट बघता, एकदा प्लॉट बघून घ्या, मग आपण सांगूया प्लॉट बद्दल माहिती. तर कॅमेरामॅनला मी विनंती करेन थोडासा प्लॉट फिरून दाखवा. हे प्लॉट बघू शकता किती हिरवागार आणि मस्त आहे. जगात सर्वात भारी हाच घास म्हटला पाहिजे. गेले 11 ते 12 वर्ष महाराष्ट्रामध्ये लागवड होतो आणि जे शेळी पालन करतात खास करून ते हे चारा लावतात. तर ह्या चाऱ्याचं नाव आहे दहशत ग्रास. काही भागामध्ये याला अमृत घास सुद्धा म्हणून ओळखलं जातं, पण याला मॅक्झिमम लोक महाराष्ट्रामध्ये तरी दहशत घासच म्हणतात. दहशत घास लावण्याचे फायदे म्हणजे पहिली गोष्ट, शेळ्या ह्या 100% खाल्ल्या जातात आणि कुठल्याही प्रकारचा वेस्टेज होत नाही. कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये येतो आणि कोणत्याही प्रकारच्या पाण्यामध्ये येतो. आणि एकदा लागवड केली की सतत 5 ते 6 वर्ष तुम्हाला कटिंग देतो. पहिली कापणी जी आहे याची ही 70 ते 80 दिवसाची आहे. त्यानंतर जी कापणी आहे ते 40 ते 50 दिवसांची आहे. आणि याची मॅक्झिमम जी हाईट होतीये ही साधारणतः 5 ते 6 फुटापर्यंत होती. पण हा 2.5 ते 3 फुटाला किंवा 3 ते 4 फुटाला कापल्यानंतर ना याची तुम्हाला कोणत्याही प्रकारची नासाडी होत नाही. कवळा लुसलुशीत चारा आहे. थोडंसं क्लोजअप या कॅमेरामॅन मी तुम्हाला दाखवू शकतो प्रेक्षकांना की किती हा कोवळा आणि लुसलुशीत आहे. हे बघू शकता, खूप सॉफ्ट आहे. जरा सुद्धा ह्याला तुम्हाला हाताने कट करू शकता असा हा चारा आहे. क्लोजअप मध्ये चारा दाखवा कॅमेरामॅन, जरा एकदम क्लोजअप मध्ये. दिसायला हा सुबाबूळ सारख्या पाल्यासारखा आहे, पण ही सुबाबूळ नाही. बरीच लोक म्हणतात की सुबाबूळ सारखा दिसते, ते मला गवत पाहिजे. सुबाबूळ सारखं गवत नसून ह्याला दहशत ग्रासच म्हटले जातात. 18 ते 20% प्रोटीन याच्यामध्ये आहे. जगातला सर्वात भारी ग्रास. याच्या अगोदर अल्फा किंवा रचकाला म्हणायचे, पण तो 2.5 ते 3 वर्ष चालतो आणि 1.5 ते 2 फूट वाढतो. पण हा चारा 18 ते 20% प्रोटीन असून हा 5 ते 6 वर्ष सतत चालतो. किती पण पावसाळा असू दे, किती पण उन्हाळा असू दे, हा चारा तुम्हाला सतत उत्पादन देणार. 45 डिग्रीमध्ये, राजस्थानच्या 45 डिग्रीमध्ये सुद्धा तुमच्याकडे जर थोडीफार पाण्याची व्यवस्था असेल तरी सुद्धा हा चारा टिकणार, टिकून राहणार. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं कि एक बार इसको लगाओगे तो भगवान भी नहीं मार सकता. बहुत जन ने मुझे बोले भगवान को हल्के में ले रहे क्या, तो वैसी बात नहीं है. मैं सबको बोलता हूँ एक बार आप लगा के देखो. परत हिंदीमध्ये गेलो, कारण ते हिंदी मधल्या माणसानं मला विचारलं म्हणून हा विषय निघाला. तर हा चारा तुम्ही शेळी पालन करत असाल तर कसल्याही परिस्थितीत लावलाच पाहिजे. जे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूला जे राज्य आहेत त्यांनी तर हा चारा लावलाच पाहिजे. अजून तर महाराष्ट्रातील लोकांचा लावला असेल त्यांनीही लावला पाहिजे. पूर्ण भारतमध्ये लावला पाहिजे. हा चारा म्हणजे शेळी पालनासाठी वरदान आहे, वरदान. अजिबात चारा हा मरत नाही. 5 वर्ष चालणार म्हणजे चालणार, वेळेवर कापणी येणार. तर मित्रांनो, तर आता आपण लागवडी संदर्भात याच्यात घेऊया. तुम्ही म्हणत असाल गायकवाड साहेब 2-2.5 मिनिटं हेच बरोबर आहे, चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे चारा, याची लागवड पद्धत एकदा सांगा. तर तुम्ही बघू शकता पाठीमागे हा जवळजवळ 10 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ आपण 10 गुंठ्यामध्ये 4 ते 5 किलो बी वापरलेला आहे. ठीक आहे. तरी पहिल्या कापणीला आता प्लॉट तयार झालेला आहे. लावून याला साधारणतः 60 ते 65 दिवस झालेले आहेत. लागवड पद्धत तुम्हाला सांगतो. हे बघू शकता मोठमोठे सारे सोडलेले आहेत, सारे हे बघू शकता. ह्या साऱ्यामध्ये साधारणतः 2 फूट अंतर आहे. परत याच्यामध्ये हा सारा सोडलेला आहे. साऱ्यामध्ये बियाण्यांची लागवड जी आहे ती रांगोळीसारखी पेरून यांनी केलेली आहे. तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. हाताने पूर्णपणे विस्कडू शकता वाफ्यांमध्ये किंवा मोठमोठे सारे करून त्याला तुम्ही रांगोळीसारख्या साऱ्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे सरीच्या दोन्ही बाजूला लावू पण शकता. तर या शेतकऱ्यांनी जे लावलेले आहे हे सरी पद्धतीने लावलेले आहेत. बघू शकता असे किती सर, 1 2 3 4 5 6 7 आणि एक कापलेली सरी आहे. 8 सऱ्या यांनी लावलेल्या आहेत. टोटल 10 गुंठ आहे. 4 ते 5 किलो बियाणं वापरलेलं आहे. तर मित्रांनो, लागवड पद्धत वाफे सुद्धा करू शकता, सरी पद्धतीने सुद्धा करू शकता. कोणत्याही पद्धतीने करा. सरी पद्धतीने केल्यामुळे बी जास्त लागतं डेफिनेटली, पण कापण्यास सोपं जातं. पहिली कापणी परत एकदा मी सांगतो 70 ते 80 दिवसात येते. नंतरची कापणी 50 ते 60 दिवसामध्ये येते. गाई असू द्यात, म्हशी असू द्यात, शेळी असू द्यात, सर्व चविष्ट खातात. परत सांगतो 18 ते 20% याच्यामध्ये प्रोटीन आहे. कुठले याला साईड इफेक्ट्स नाही. बरेच लोक प्रश्न विचारतात याला कुठले साईड इफेक्ट्स आहेत, तर कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. जनावर तुम्ही कितीही खाऊ घाला, हिरवाई हा चारा हिरवाच घालायचा असतो. बरेच जण विचारतात की हा सुकून घालायचं का, तर सुकून अजिबात चालत नाही. त्याचे पाने खूप बारीक असतात. तर हा चारा हिरवाच घालायचा. कापणी जी आहे ती एकदम तळाबरोबर घ्यायची, एकदम जमिनीबरोबर घासून घ्यायची आहे, कारण हा चारा 5 ते 6 वर्ष चालणारा आहे. हा चारा लावल्यानंतर तुम्हाला याचे भरपूर फायदे शेळी पालनामध्ये तुम्हाला दिसतील, गाई म्हशी पालनामध्ये दिसतील. तर परत एकदा सर्वांना मी विनंती करतो,
खास करून शेळी पालकांना की त्यांनी हा चारा लावला पाहिजे. भरपूर असा दूध वाढ होते, भरपूर अशी पिल्लांमध्ये वजन वाढ होते. खास करून पिल्लांना हा चारा खूप आवडतो. टांगून दोन्हीने बांधून जर पिल्लांना दिला तर पिल्लं 100% खातात आणि ह्या चाऱ्यावरती अक्षरशः तुटून पडतात. तर सर्वांना विनंती आहे की जर बियाणे जर तुम्हाला हवे असतील याचे, स्क्रीनवरती जो नंबर दिसतो, जो डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता आहे, फोन नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हिजिट करा. याचे बियाणे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन मागवू शकता आणि हा कोवळा लुसलुशीत जो चारा आहे तुम्ही तुमच्या जनावरांना खाऊ घालू शकता. तर थांबूया इथेच. तोपर्यंत जय महाराष्ट्र.